नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, एक सांगू का तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावर ना मला एक वेगळाच आनंद दिसतोय. नाही म्हणजे लग्न ठरल्याचा तर आनंद आहेच तुमच्या चेहऱ्यावर, पण आज एक खूप मोठा निर्णय तुम्ही तुमच्या मर्जीने घेतला आहे याचाही आनंद दिसतोय मला तुमच्या चेहऱ्यावर, समजतंय मला. यावर प्रेरणा म्हणते की एक असं वय येतं ना जेव्हा वाटतं की आपलं असं कोणीतरी असावं, आपलं मन ओळखणारं कोणीतरी असावं, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपली सगळी सुखदुःख वाटून घेता येतील, आपलं मन शांत होईल, आधार असेल त्या माणसाचा. असं कोणी नव्हतंच ग आयुष्यात, उलट मीच आधार होते सगळ्यांचा. माझ्या शाळा कॉलेजमधल्या मित्रांची मैत्रिणींची लग्न झाली केव्हाच, मुलंही झाली आहेत त्यांना. त्याच मुलांच्या बारशाला गेले की सगळ्यांच्या नजरेत प्रश्न दिसायचे. अगं दिसायला तर बरी आहे ही, नोकरी पण करते, पण मग लग्न का होत नाही हिचं, लग्नासाठी उतावळी झाली होती, अशातला भाग नाही आहे ग. पण आत्ता ना कंटाळा यायला लागला होता या सगळ्यांचा. आणि एवढंच नाही ग, मित्र मैत्रिणी तर सोडावं, घरचे नात्यातले दारचे सगळेच एकच प्रश्न विचारणार की प्रेरणा लग्नाचा विचार कधी करणार आहेस. काय सांगू मी त्यांना, ज्या बाबतीत नशीबच साथ देत नाही त्या बाबतीत मी तरी काय करणार आहे, हे कसं समजवायचं त्यांना. तेव्हा वल्लरी म्हणते की या सगळ्याचा विचार नका करू प्रेरणाताई, सोडून द्या ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की मधल्या काळामध्ये जे काही घडलं त्यामुळे तर अगदी नकोसं झालं होतं ग सगळं, पण तुम्ही सगळ्याजणी होता ना, तुम्ही साथ दिलीत म्हणून आज हा निर्णय घेऊ शकले आहे. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, अहो मैत्रिणी कशासाठी असतात, साथ द्यायलाच ना. खूप सहन केलं आहे तुम्ही, माहिती आहे मला, पण आता बस, आता ते सगळं काही मागे पडलं आहे. आता सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होतं की नाही बघाच तुम्ही, अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की नाही ग, आता काळजी कसली, तुम्ही आहात ना. आता वल्लरी म्हणते की मग आता ताबडतोब घरी फोन करा ना, लग्नाच्या तयारीला लागायचं आहे आपल्याला. प्रेरणा खुश होऊन म्हणते की खरंच ग, घरी फोन करायला हवा आता. आणि असं म्हणून ती वल्लरीला मिठी मारते. यानंतर आपण पाहतो की श्वेता आणि मिठू खुश होऊन आता लग्न होणार असं म्हणून नाचत असतात. तेव्हा प्रेरणा त्यांना शांत करत म्हणते की अगं बस ग, किती मजा घेणार आहात माझी. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, हेच दिवस आहेत, काय ते तुम्ही मजा घ्या, परत हेच दिवस आठवाल तुम्ही. तेव्हा मनोज सुद्धा म्हणतो की हो प्रेरणाताई, वल्लरी एकदम बरोबर बोलते आहे. मग श्वेता आणि मिठू परत नाचायला लागतात. आता तेजा मात्र तिचं काम करत असते आणि त्यांच्या गोंधळाने ती खूपच वैतागलेली असते आणि ती रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा काय झालं म्हणून वल्लरी सुद्धा तिच्या मागे मागे जाते. आता वल्लरी तेजाला विचारते की तेजाताई काय झालं, तुम्ही असं आतमध्ये का निघून आलात, बाहेर बघा ना सगळेजण मजा करतायत, प्रेरणाताईंचं लग्न ठरलंय ना म्हणून खूप आनंदात आहेत सगळे. यावर तेजा म्हणते की जा मग तू पण, मला नाही यायचं. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तुम्हाला आवडलं नाही ना प्रेरणाताईनं जो निर्णय घेतलाय तो. तेव्हा तेजा चिडून म्हणते की तो समीर डोक्यात जातो माझ्या, तो कसा वागलाय तिच्यासोबत. तेव्हा वल्लरी म्हणते की हो माहिती आहे ना मला, पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे ना, आनंदात आहेत त्या, आपण होऊया ना त्यांच्या आनंदात सामील, त्यांना दुःख झालं तर तुम्हाला पण दुःख होतं ना. यावर तेजा म्हणते की विषय आहे का, म्हणून हा जो निर्णय घेतला आहे ना तिने, त्याचा त्रास होतोय मला. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, तुम्ही पाहिलंत ना एवढे दिवस प्रेरणाताई किती दुःखामध्ये होत्या, आता जर का त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाने त्यांना आनंद मिळतोय तर आपण का अडवायचं त्यांना, आणि काहीही लागलं तर आपण आहोतच ना त्यांच्या पाठीशी. मग ऐका माझं, तुम्ही बाहेर आला नाहीत ना तर त्यांना खूप वाईट वाटेल, आणि त्यांना वाईट वाटलं तर तुम्हाला वाईट वाटतंच ना, मग चला ना. यावर तेजा हसत म्हणते की कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ग तुझ्याकडे, असं म्हणून ती वल्लरीसोबत बाहेर येते. आता तेजा प्रेरणाजवळ येऊन म्हणते की अभिनंदन, असं म्हणून ती प्रेरणाला मिठी मारते. तेव्हा सगळेच खुश होऊन त्यांच्याकडे बघायला लागतात. आता मिठू आनंदाने ओरडू म्हणते की मी काय म्हणते, इस बात पर तो पार्टी बनती है ना. यावर श्वेता म्हणते की चालतंय की. तेव्हा मिठू म्हणते की अगं मग आपण समीर जिजूंना पण बोलूया का. तेव्हा मनोज म्हणतो की चांगली आयडिया आहे मिठूताई, नाहीतर मी एकटा काय करू तुम्हा सगळ्यांमध्ये, तेवढीच समीर भाऊजींची पण कंपनी होईल ना मला. आता तेजा म्हणते की मग असं असेल तर अनिमेशला पण बोलूया. तेव्हा श्वेता घाबरून म्हणते की नाही नको, आणि परत अडखळत म्हणते की नको म्हणजे त्याची काय गरज आहे, त्याला कशाला बोलवायचं उगच. सगळे आश्चर्याने श्वेताकडे बघायला लागतात. आता मिठू श्वेताला म्हणते की अगं एवढी काय घाबरतेस, आम्ही लाईन नाही मारणार आहे त्याच्यावर. यावर श्वेता अडखळत म्हणते की अगं तसं नाही, हल्ली बिझी असतो ना तो, म्हणून नको, त्याची काही गरज नाही. तेव्हा तेजा म्हणते की काय राव, किती दिवस लपवून ठेवणार आहे त्याला आमच्यापासून, येऊ दे की समोर आता त्याला. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग काय तर, तुझं आता उगाच मध्ये काहीतरी नको, बोलव त्याला बघू. वल्लरी सुद्धा म्हणते की हो ना श्वेताताई, बोलवा ना तुम्ही त्यांना. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते. आता मिठू म्हणते की आपल्याकडे लाल
प्रत्येकाचे जे गॉगल्स आहेत ना मिस्टर इंडियाला बघण्यासाठी, मग सगळेच हसायला लागतात. आता श्वेता मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि मिठू आणि तेजा आता लग्न होणार असं म्हणून परत नाचायला लागतात. तर यानंतर आपण पाहतो की समीर प्रेरणाला कॉल करतो. तेव्हा प्रेरणा समीरला विचारते की तुम्ही कामात होता का? तेव्हा समीर सांगतो की हो, जरा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो म्हणून फोन घेतला नाही. यावर प्रेरणा म्हणते की माझ्या लक्षातच नाही की तुमची महत्त्वाची मीटिंग असेल, तुम्ही खूप कामात असाल, ते माझ्या खरंच लक्षात नाही आलं. मी आपलं फोनवर फोन करत राहिले तुम्हाला, सॉरी हां, खरंच खूप सॉरी. समीर म्हणतो की अगं इट्स ओके, एवढं गिल्टी का फील करून घेते आहेस? आणि असं पण माझा फोन सायलेंटवरतीच होता, उलट मलाच वाईट वाटलं की मी तुझा फोन नाही उचलला, खरंच सॉरी. आणि विचारतो की तू रागवली नाहीस ना माझ्यावर? तेव्हा प्रेरणा म्हणते की मी नाही हो. समीर विचारतो की फोन का केला होतास मग? यावर प्रेरणा हसत म्हणते की स्वामी, महत्त्वाचं सांगायचं राहिलंच अहो म्हणजे त्याचं काय कारण आहे, या मुलींना सगळ्याजणी म्हणत होत्या की एक पार्टी ठेवूया म्हणजे आपल्याचसाठी, आणि त्यामुळे त्या पार्टीला तुम्हालाही बोलवायचं असं म्हणतात सगळ्याजणी, म्हणजे सगळ्याजणींची इच्छा आहे तशी, आणि मनोज भाऊंची सुद्धा आले आहेत ना तेही म्हणत होते, तर तुम्ही येऊ शकाल का? म्हणजे जमेल का तुम्हाला? तेव्हा समीर हसत म्हणतो की आता सगळे एवढ्या प्रेमाने बोलवत आहेत म्हटल्यावर यायलाच पाहिजे ना, आणि तुझ्यासाठी तर मी नक्की येईन. तेव्हा प्रेरणा खुश होऊन म्हणते की मी सांगते सर्वांना, असं म्हणून ती फोन ठेवते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी मनोजसोबत बोलत असते. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की बघितलं ना, मिठूताई किती दंगा करत होत्या, पार्टी म्हणलं ना की आमच्याकडे असंच असतं. आता मनोज म्हणतो की हो यावर मनोज म्हणतो की हो, सगळ्या एकदम जोशातच आहेत. यावर वल्लरी म्हणते की आपण यादी करून घेऊया कोणाला काय काय लागेल ते. मग मनोज डायरी आणि पेन घेऊन येतो आणि म्हणतो की आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती नीट करू. मग वल्लरी त्यांना सांगायला लागते की मनोज म्हणतो की ती चरखा लागतो ना जिभेला, ती कोल्ड ड्रिंक. तेव्हा वल्लरी म्हणते की मग तुमच्यासाठी गोड लिहा, तेजाताईंना ती लागते ना. मग वल्लरी सर्वांच्या आवडीप्रमाणे मनोजच्या मदतीने लिस्ट बनवते. आता मनोज थोडासा इमोशनल होत म्हणतो की नुसता पार्टीचा विचार करूनच मला एकदम रिलॅक्स वाटत आहे बघा, नाहीतर एवढे दिवस त्या पोलीस कोठडीमध्येच होतो वल्लू, माझा तर विश्वासच बसत नाही की मी पोलीस कोठडीमधून बाहेर आलो आहे, तुझ्यासोबत बसून इथे बोलतो आहे, एकदम नाउमेद होऊन गेलो होतो बघ, आणि सुमन जशी अशी वागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की जाऊ द्या ना, तुम्ही नका विचार करू आता, हा सगळा सोडून द्या ना. मनोज म्हणतो की आईचीच चूक आहे, तिने सुमनच्या मनात असं भलतं सलतं भरवलं. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो पण सुमन काही लहान आहे का, दूधखुळी आहे का ती, तिला नको का समजायला, ती काय लहान मुलगी नाही ना, वयात आलेली आहे. तेव्हा मनोज म्हणतो की अगं पण तिच्या मेंदू आणि मनावरचा ताबा सुटत गेला तर त्यावर ती तरी काय करणार आहे. यावर वल्लरी म्हणते की जाऊ द्या आता, आपण या सगळ्यांचा विचार नको करायला, आता कोर्टाने तिला तुरुंगात पाठवलं आहे ना, तिची शिक्षा तिला भोगू द्या. खूप घाणेरडे आरोप केले तिने तुमच्यावर, राग तर मला सुद्धा खूप आला आहे, पण एक सांगू का, तिला तिच्या चुकीची शिक्षा तर मिळालीच आहे, कोर्टाने तिला तुरुंगात तर पाठवलं आहे. मला काय वाटतं, तिला तिथे आठवडाभर राहू द्या, मग आपणच केस मागे घेऊया. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की काय बोलतेस तू, केस मागे घ्यायची काही गरज नाही आहे. यावर वल्लरी म्हणते की अहो काही जरी झालं तरी आपल्या घरातली आहे ना ती, कोर्टाने आधीच तिला शिक्षा दिली आहे, जाऊ द्या ना, तिथे राहणं काही सोपं नाही आणि बायकांसाठी तर अजिबात नाही, ऐका माझं तुम्ही. तेव्हा मनोज म्हणतो की ते आपल्यासोबत अशी वागली तरी तू तिच्याबद्दलच विचार करते आहेस, कमाल आहे बाबा तुझी. तेव्हा वल्लरी म्हणते की हो माहिती आहे मला, पण जाऊ द्या ना हो, सोडून द्या. आणि परत म्हणते की बरं ते सगळं सोडा, आपण यादी बनवत आहे ना, मग त्याच्याकडे लक्ष द्या, असं म्हणून परत ते यादी बनवायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठू आणि श्वेता किचनमध्ये काम करत असतात. आता मिठू खूपच खुश असते आणि ती काम करत असताना गुणगुणत डान्स करत असते. तेव्हा श्वेता तिला विचारते की एवढं खुश असायला काय झालं, काय रोल वगैरे मिळाला की काय. तेव्हा मिठू म्हणते की आज घरामध्ये पार्टी आहे आणि तू मला विचारते आहेस की, माझा मूड छान आहे. यावर श्वेता म्हणते की पार्टी सुरू व्हायची अजून. तेव्हा मिठू म्हणते की पण माझा प्लॅन सगळा रेडी आहे, हे बघ मूड बनवण्यासाठी मस्त म्युझिक आणि डान्ससाठी लागणारी प्लेलिस्ट रेडी आहे. एकीकडे टेबलवर स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक, दुसरीकडे माझा आनंद, आणि त्यानंतर अंताक्षरी आणि गेम्स खेळू, आणि मग त्यानंतर एक छान हलकासा डिनर करू, आणि मग त्यानंतर आणि परत म्हणते की मी काय म्हणते, आपण जेवणासाठी काहीतरी स्पायसी ऑर्डर करूया का. तेव्हा श्वेता म्हणते की काय मागवायचं ते मागवा.
ठरवा, पण त्याच्यानंतर काय करायचं ते ठरवा. यावर मिठू म्हणते की त्याच्यानंतर आपण मस्त हार्ट टू हार्ट गप्पा मारायच्या आणि विचारते की अगं पण हे सगळं अनिमेशला आवडेल ना. तेव्हा श्वेता खूप चिडते आणि म्हणते की काय सारखं पार्टी पार्टी, काम कर ना नीट. यावर मिठू घाबरून म्हणते की एवढं चिडायला काय झालं, तुला नाही का पार्टीमध्ये इंटरेस्ट, एवढी का वैतागली आहेस, आणि विचारते की अनिमेश येत नाही का पार्टीला म्हणून चिडले आहेस का. यावर श्वेता खूपच चिडते आणि म्हणते की मला नव्हतंच बोलवायचं, जा. मिठू आश्चर्याने म्हणते की काय, आणि बाहेर सर्वांना ओरडत सांगायला जाते की ऐका श्वेता काय म्हणते आहे. तेव्हा श्वेता खूप वैतागते आणि स्वतःशीच म्हणते की शिट, उगाच बोलले हिच्यासमोर, असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता बाहेर आलेली असते आणि ती अनिमेशला कॉल करते आणि ती त्याला रिक्वेस्ट करत असते की अनिमेश प्लीज एक दिवस जमव ना, प्रेरणाचं पण लग्न ठरलं आहे आणि मनोज भाऊजी पण जेलमधून सुटून आले आहेत, सगळा आनंदाचा मूड आहे, सेलिब्रेशनचा मूड आहे, मुलींनी पार्टी पण ठरवली आहे, तू ये ना प्लीज, नाही म्हणू नकोस, सगळेजण विचारतायत तुला, प्लीज ये ना. आणि परत वैतागून म्हणते की हे नेहमीचंच आहे तुझं, 1000 वेळा रिक्वेस्ट करायची, हातापाया पडायच्या आणि तू नाही म्हणायचं. तितक्या तिथे रोशन आंटी येतात आणि श्वेताला विचारतात की श्वेता तू कुणाशी भांडतेस, काही प्रॉब्लेम आहे का तुला, सांग. तेव्हा श्वेता खूपच चिडलेली असते, ती फोनवर म्हणते की अनिमेश. तेव्हा रोशन आंटी खूप घाबरतात आणि म्हणतात की ते तुझं तू बघून घे, मी काय मध्ये पडणार नाहीये, लास्ट टाइम तू माझ्यावर अशी बॉम्ब सारखी पडली होती ना, अजून पण लक्षात आहे माझ्या, तुझं चालू दे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. श्वेता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की तुमच्यावर नाही चिडले, पण रोशन आंटी काही नाही ऐकता घाबरून तिथून निघून जातात. आता श्वेता रागाने अनिमेशला विचारते की अनिमेश मी तुला शेवटचं विचारते, तू येणार आहेस की नाही. पण अनिमेश श्वेताचं काही नाही ऐकता फोन कट करतो. आता वल्लरी हे सर्व वरून पाहत असते. आता श्वेता खूपच इकडे टेन्शनमध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते की आता काय सांगू मुलींना मी, त्या विचारतील आता गेल्यावरती मला. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.